हाय हॅलो नमस्कार. मी अश्विनी पवार तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आहे ना आज जेव्हापासून चहा सोडला आहे तेव्हापासून सकाळी ना भूक लागते थोडी थोडी. तर आज पण भूक लागली होती तर म्हटलं दूध आणि बिस्किट खावं. दररोज तर काही खात नाही मी, जेवण करून घेते मग. पण आज ना म्हटलं आज स्वयंपाक नव्हता झालेला तर म्हटलं मग आज याचाच नाश्ता करू. आणि आज आहे ना जायचं आहे हळदीच्या कार्यक्रमाला. तर हळदीचं म्हणजे माझ्या भावाची, चुलत भावाची हळद आहे. तर मग ते तिकडं पण जायचं म्हणून दिवसभर काही शूट केलं नव्हतं मी, कारण की काल मिस्त्री पण आलेले नव्हते घराच्या कामासाठी, त्याच्यामुळं मग काही दिवसभर शूटच केलं नाही. आणि डायरेक्ट संध्याकाळी आम्ही निघालो होतो नवरदेव काढून देण्यासाठी उर्दूला. तर तिथे तो कार्यक्रम झाला, म्हणजे नवरदेव तिथून निघाला आणि आम्ही तिथून तसंच पिंपळगावला हळदीला गेलो होतो. तर ते सगळं मी शूट केलेलं आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, कसा वाटतो कसा नाही नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, चॅनलवर जर कोणी नवीन आलेलं असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून घ्या. तर आता आम्ही उर्दूला जाण्यासाठी निघालो होतो. तिथे 1-2 तास थांबलो आणि त्याच्यानंतर लवकर आटपले होते कार्यक्रम, कारण की काल आहे ना पाऊस चालू झाला होता थोडा थोडा. त्याच्यामुळं म्हटलं जास्त पाऊस चालू होण्याच्या आधी ते सगळ्यांनी आवरून घेतलं होतं लवकरच. मग हळदीला पिंपळगाव इथे गेलो होतो दौलत लॉसला. आणि तिथं पण आहे ना 2 लग्न होते. तर तिथे एक नवरदेव पडला होता, तर ते तुम्हाला पुढे बघायलाच भेटेल. तर पूर्ण व्हिडिओ बघा. हां, जाऊ दे नसू दे. हां, कर खाली. फोटो का मी बरं फोटो काढून घे. आंबट पाणी ओतून आहे का नाही? नाही, काय होते चिंचेचं पाणी. मला का एक मला येईल या काय इकडे ये. तर हे सगळे जे गाणे वाजत होते ना मी म्यूट करून टाकलेली आहे, कारण की कॉपीराईट येतो आणि कॉपीराईट आलं तर व्हिडिओचा काहीच उपयोग होणार नाही, म्हणून मग मी म्यूट करून टाकलेली आहे. आणि तर आता इथे ना हळदीचा कार्यक्रम चालू होणार होता, तर त्याच्यासाठी त्यांचं काही थोडंफार फोटोशूट वगैरे चालू होतं.
तर आहे ना इथे नाईटचं लग्न होतं आणि त्या घोड्याजवळ आहे ना फटाके फोडले. तो घोडा घाबरला काय माहिती, त्या नवरदेवाला डायरेक्ट वरूनच खाली पाडून दिलं होतं. तर खूप बाकीचे सगळे खूप घाबरले होते आणि त्या नवरदेवाला खूप असं म्हणजे एम्बॅरेसिंगपणा वाटत होता वाटतं, कारण तो खूप त्याच्यानंतर तो घोड्यावर बसलाच नाही, पायच फिरला. तोडफार काही उचलून घेतलं होतं लोकांनी आणि लगेच मंडपामध्ये निघून गेला होता. खूप म्हणजे असं हसू पण यायचं आणि वेगळं पण वाटायचं की एवढा स्पेशल दिवस असतो त्या दिवशी असं काही घडलं काय, कसं वेगळंच वाटतं. पण मग त्याच्यानंतर आम्ही गेलो कुल्फ्या खायला, कारण की ना हळदीला खूप टाईम होता आणि तिथं बसून खूप बोर वाटत होतं. तर मग सगळ्यांचा प्लॅन ठरला की आपण खाली जाऊ, काहीतरी गुल्फे वगैरे खाऊ, थोडंसं फिरू आणि मग येऊ. आणि इथे ना गाड्या बघून यांचं लगेच चालू झालं होतं की ही गाडी घ्यायची, ती गाडी घ्यायची, किंवा ही गाडी घेतली, ती गाडी घेतली असं. मग इथं आलो, गुल्फ्या बघत होतो कोणाला कोणती घ्यायची. आम्ही 10-15 जण होतो, त्याच्यामुळं प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या होत्या. पण सर्वात आधी ना मुलांना कोण काढून त्यांना खेळायला लावून दिलं होतं. बाजूला पाळणे वगैरे होते तिथं सगळे. तर हे होते आजचे अन्नदाते गुल्फ्यांचे, म्हणजेच माझे दाजी होते हे. मग यांनी सगळ्यांना गुल्फ्या दिल्या होत्या आणि त्यांना मुद्दामच म्हटलं की तुमचा चेहरा दाखवा अन्नदात्यांचा. आणि मागचं आहे ना गाणे वगैरे वाजत होते, DJ होतं, त्याच्यामुळे ना जास्त करून मला व्हॉइस ओव्हरच करावं लागतं, कारण की ना ते बाकीचे जे गाणे आहे ना त्याचा आवाज येत होता. त्याच्यामुळे मग मी खूप असं काही कट करून टाकलं, काही ठिकाणी व्हॉइस ओव्हर केलेलं आहे. आणि इथे थोडंसं म्हटलं फोटो काढू आपण असं. मिस्टर दादी थोडी बाजूला बसले होते, कारण की म्हणजे ते बसले आणि आम्ही बाजूला बसलो. त्याच्यानंतर इथे ना आमचं फोटो सेशन चालू होतं थोडंसं, कारण आता आपण तयार झालो म्हणजे फोटो काढणं हे बनतंच. तर मग थोडंसं फोटो वगैरे काढले आणि दीदी थोडंसं आमचा व्हिडिओ घेतला होता. मग माझी लहानी बहीण सांगत होती कसे फोटो काढायचे कसे नाही, तसे आम्ही काढत होतो. मग थोडंफार फोटो काढले. त्याच्यानंतर मग आम्ही डायरेक्ट जेवणाची तयारी झाली होती, तिकडे गेलो होतो. तर इथं थोडीशी मस्ती चालू होती माझी. त्यात सांगितलं असं धर तसं धर, मी मुद्दामूनच वेगळं करायची. त्याच्यामुळं मग त्याच्यानंतर डायरेक्ट गेलो आम्ही जेवणाकडे. तर जेवणाला काय काय मेनू होता ते पण बघून घ्या. ठेव आजच्यात बाबा. बस जेवणं झाले आणि आम्ही ना 15-20 मिनटं बसून काका त्यांना भेटून लगेच घरी निघालो, कारण की पोरं घरी होते. म्हटलं मी लवकर जाऊ आणि हळदीचा कार्यक्रम आटपला, आम्ही लगेच निघालो होतो जेवणं करून. म्हणजे आम्ही सगळेच निघालो होतो, फक्त माझी लहानी बहीण आणि चुलतेची एक मुलगी राहिलेली होती. त्या मोठ्या गाडीत येणार होत्या, त्याच्यामुळे त्या थांबलेल्या होत्या. तर असा काही होता माझा आजचा दिवस. तर कसा वाटला कसा नाही नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, चॅनलवर जर कोणी नवीन आणि पहिल्यांदाच आले असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया उद्याच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.